अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त. तुम्हाला थंबवरून कळालं असेलच की आपल्या घरामध्ये गरिबी येण्याचं अत्यंत महत्वाचं एक कारण आहे. आता प्रत्येक वेळेस पैशामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी किंवा दरिद्रता येऊ शकते का? तर नाही. खूप लोकांना हा संभ्रम आहे किंवा मनामध्ये त्यांना एक प्रकारचा असा विश्वास आहे की नाही, पैसे नसेल तर आपल्याकडे गरिबी आहे, दरिद्रता आहे, असं खूप लोकांना वाटतं. तर हो, बरोबर आहे. पैसा नसेल तर आपण दरिद्रच म्हणू, कारण की आपल्याला पैशाभोवतीच आपलं सर्व आयुष्य आहे, जग आहे. पैशाभोवतीच आपल्या सर्व काही गरजा सुद्धा अवलंबून आहेत पैशावरतीच. तर नक्कीच पैसा तर महत्वाचा आहेतच. पण असे पण काही जण आहेत ज्यांच्या घरामध्ये पैसा आहे, येतो आहे. लाखाच्या रुपयाने त्यांच्या घरामध्ये पैसा येतो आहे. तरी सुद्धा घरात पैसा टिकत नाही आहे. घरामध्ये गरिबी, दरिद्रता खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आणि यासाठी सगळ्यात मोठं कारण फक्त पैशाची कमतरता नाही, तर अत्यंत महत्वाचं एक कारण आहे त्याच्या मागचं. जे 99% लोकांच्या घरामध्ये होतच म्हणजे होतच, हे कारण मुख्यत्वे त्या घरामध्ये असतंच. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी म्हणा, दरिद्रता म्हणा किंवा गरिबी म्हणा, ही कायमस्वरूपी टिकून राहते. आणि जी काही माता लक्ष्मी तुमच्या घरात येते आहे पगाराच्या किंवा इतर कुठल्या तरी मार्गाने येते आहे, मग ती घरात टिकत नाही आहे त्या एका गोष्टीमुळेच. ती गोष्ट काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला अशा व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पैशामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी, दरिद्रता येते, हे खूप लोकांचा संभ्रम आहे. तर मी एक सांगेल की फक्त पैशामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी येत नाही. पैसा तर येतोच आहे. तुम्ही मेहनत, कष्ट करत आहात, सर्व काही करत आहात, नोकरी करतायत, व्यवसाय, उद्योगधंदा सर्व काही चालू आहे. घरात पैसा पण येतो आहे. मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने तुमच्या घरामध्ये, मोठ्या आकड्यामध्ये तुमच्या घरात पैसा, पगार येतो आहे. पण तरी सुद्धा तो घरात टिकत नाही आहे. महिना अखेरीसपर्यंत घरामध्ये खळखळाट होतो आहे सगळ्या गोष्टींचा. आणि इतर कुठले तरी असे काही काम, म्हणजे असे काहीतरी गोष्टी निघतात की त्याच्याकडून ते पगार सुद्धा पुरत नाही, पैसा सुद्धा पुरत नाही. शेवटी कर्ज डोक्यावर घेण्याची वेळ येत असते. तर हे असं का घडतं? का घडतं? घरामध्ये पैसा येतो आहे, तो का घरात टिकत नाही आहे? लक्ष्मी घरात स्थिर का होत नाही आहे? तर याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता, घरामध्ये असलेली सततची चिडचिड, घरामध्ये असलेला सततचा असंतोष, घरामध्ये असलेला सततचा वादविवाद, एकमेकांना दोषारोप करत असणे घरामध्ये, हे ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. आणि त्या घरामध्ये तुम्ही कितीही मेहनत, कष्ट करून किती लाखो करोडो रुपये आणा, तर ते त्या घरामध्ये टिकत सुद्धा नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे. ज्या घरामध्ये समाधान नाही आहे, ज्या घरामध्ये आपलं सोडून, आपलं कमी मानून दुसऱ्याचं जास्त मानलं जातं किंवा दुसऱ्यांकडे जास्त लक्ष आहे तुमचं की त्या घरामध्ये किती आहे बघा, तो कसा समाधानी आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे घर आहे, त्याच्याकडे चांगली नोकरी आहे, तो सर्व काही हौस मौज करतो आहे. माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे असं काहीच नाही आहे, माझं का बरं सगळं काही कमी आहे? मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो. एक प्रकारे काय आहे, तर तुम्ही तुमच्या विचारानेच गरीब होत आहात. तुम्ही जे काही विचार करत आहात त्या विचारानेच तुम्ही गरीब होत चाललेले आहात. आणि तुमच्याकडे जे काही येत आहे, तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यावर तुम्हाला समाधान जर नसेल, तुम्ही त्याचं जर आभार व्यक्त करत नसाल त्या गोष्टींचं, तर खरंच सांगेल तुमच्या आयुष्यामध्ये कधीहीच, शेवटच्या श्वासापर्यंत सांगेल मी तुम्हाला, कधीहीच तुमच्या आयुष्यातून गरिबी जाणार नाही. सततची गरिबी, दरिद्रता तुमच्या घरामध्ये ठिय्या मांडून बसेल अक्षरशः, हे सांगते आहे मी तुम्हाला. मग तुम्ही कितीही मेहनत, कष्ट करून लाखो करोडो रुपये आणतात, ते घरात टिकणार सुद्धा नाही आहेत. का? कारण की सतत घरामध्ये सकाळी लवकर उठलं की सततची चिडचिड, सततचे भांडण, सततचे दोषारोप, सततचं म्हणजे एकमेकांना काहीतरी घालून पाडून बोलणे, घरामध्ये सतत नकारात्मक विचार, नकारात्मक बोलणं, वातावरण सगळं नकारात्मक जर असेल, दिवसाची सुरुवात जर या गोष्टींनी होत असेल, तर विचार करा तुमच्या घरात लक्ष्मी कशी स्थिर स्थावर होईल. आणि तुम्हाला वेळच मिळणार नाही काहीतरी नवीन करावं, काहीतरी नवीन आपण मार्ग शोधावा या म्हणजे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी, किंवा जी काही लक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे तिचं काहीतरी कोड कौतुक करावं, तिच्याबद्दल म्हणजे आभार व्यक्त करावे आणि तिच्याबद्दल समाधान व्यक्त करावं, हे सगळं काही तुम्हाला सुचणारच नाही. कारण की सततच घरामध्ये नकारात्मक वातावरण आहे तुमच्या. आणि कधी कधी काय होतं, तुम्हाला मेहनत, कष्ट करायची खूप इच्छा असते की नाही, मी मेहनत, कष्ट करणार, मी माझं सगळं काही नव्याने उभं राहणार, भले माझा तर काहीतरी डाऊनफॉल झाला होता पण आता मी अपकमिंगला येणार, मी सगळं काही माझं नव्याने चालू करणार आहे, सर्व काही मी नव्याने नोकरी शोधणार आहे, सर्व कष्ट, मेहनत सगळं काही करणार आहे. पण एवढं सगळं मनात जिद्द असूनही मन तुमचं खचलेलं आहे. मनामध्ये तुमची इच्छाच असं एक शक्ती निर्माण होत नाही, एक ऊर्जा निर्माण होत नाही की नाही, मला हे आता मी उठून करणारच आहे आणि जिद्दीला पेटणारच आहे. हे होत नाही. मनात, डोक्यात विचार येत आहेत की मला हे करायचं, मी नव्याने सुरुवात करतो, कष्ट करायची, माझी मेहनत करायची पूर्ण म्हणजे इच्छा आहे, पण मन खचलेलं आहे. ते मन तुमचं मागं ओढत आहे का? फक्त आणि फक्त तुमचे निगेटिव्ह विचार,
हे सगळे निगेटिव्ह विचार असेल, घरातलं वातावरण असेल, जो असंतोष पसरलेला आहे घरामध्ये, वादविवाद, घरामध्ये इतर प्रमाणात जे काही भांडण वगैरे, चिडचिड आणि ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल असमाधान व्यक्त करणे. देवाने प्रत्येकाला त्याच्या त्याच्या हिशोबानुसार सर्व काही दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या मेहनत कष्टानुसार ते तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला सगळं काही मिळत सुद्धा आहे. देव देव म्हणजे काय? आता काय काही लोकांना वाटतं की बा देवाकडे, आता घरामध्ये देवघर आहे तर देवासमोर बसून फक्त देवाकडे आपण काहीतरी मागायलाच पाहिजे प्रत्येक वेळेस, असं नाही आहे. देवाकडे काहीतरी मागण्यासाठी आपण अध्यात्म, नामस्मरण, सेवा करायची नसते. आपण देवासमोर बसून जे आपण नामस्मरण करतो, सेवा करतो, अध्यात्म आपण जे काही म्हणजे जे काही उपाय तोडगे सगळं जे काही करतो आहे ते कशासाठी? तर सर्वात प्रथम आपल्या मनाची शुद्धी झाली पाहिजे, आपल्या विचाराची शुद्धी झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्या मनाची विचाराची शुद्धी होते त्यावेळेस आपल्याला त्या कृतीमध्ये दिसून येत असते. मी खरंच सांगते, अध्यात्म एक सगळ्यात मोठी ताकद आहे. हे सगळं घरामध्ये जे काही तुमच्या असंतोष, वादविवाद, कर्ज डोक्याचं वाढलं आहे, घरामध्ये सतत एक घालून पाडून बोलणे आहे, म्हणजे सतत जे काही म्हणतात तुम्ही एकमेकांना म्हणजे म्हणजे भांडण विकोपाला जाणे आहे, सतत रोज घरामध्ये काही घरामध्ये रोज होतं, रोज एकमेकांचे तोंड सुद्धा बघू शकत नाही अशा प्रकारची कंडिशन घरामध्ये असते. सगळं काही आहे घरामध्ये, सुख सुविधा, पैसा अडका, सगळं गाडी घोडी सगळं काही आहे घरामध्ये, पण असंतोष आहे, असमाधान आहे, वादविवाद, चिडचिड रोज घरामध्ये होते आहे. तर ह्या सर्व गोष्टी जर घरामध्ये असतील आणि सोबत तुम्ही मेहनत कष्ट करून लाखो करोडो रुपये करत आहात, तर ते सुद्धा लाखो करोडो रुपये तुम्हाला कमी पडणार आहेत, ते घरात टिकणार सुद्धा नाही आहेत. कारण की आपणास माहिती आहे की माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता खूप जास्त प्रिय असते, म्हणून घरामध्ये शांत वातावरण असणं खूप जास्त महत्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे स्वतःकडे जे काही आहे त्याच्याकडे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करायला चालू करा. ठीक आहे, आपल्याकडे 1 BHK आहे, आपल्या मित्राकडे आपल्या शेजारी 2 BHK आहे, असेल त्याच्या कुवतीनुसार असेल, त्याच्या काहीतरी भाग्यानुसार त्याला मिळालं असेल, त्याच्या कष्टानुसार त्याला मिळालं असेल, पण तुम्हाला 1 BHK तर मिळालं आहे ना, तुमच्याकडे 1 BHK आहे, त्यालाच तुम्ही एका छान 2 BHK सारखं तुम्ही त्याला ठेवा ना, स्वच्छ ठेवा, टापटीप ठेवा, सुटसुटीत ठेवा. घरामध्ये अध्यात्म, स्वच्छता सगळं काही जर असेल, मोजकं सामान सगळं स्वच्छ जागच्या जागी टापटीप असेल, तर तो 1 BHK सुद्धा स्वर्गापेक्षा सुंदर दिसू शकतो. मी खरंच सांगते तुम्हाला, आशा बाळगू नका की त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे तेच असलं पाहिजे, मग तुम्ही आयुष्यामध्ये कधीच समाधानी राहणार नाही. त्याच्याकडे आता ज्या गाड्या निघाल्यात बघा आजकाल, त्याच्याकडे टाटा पंच आहे, त्याच्याकडे नेक्सॉन आहे, माझ्याकडे फक्त वॅगनार आहे. नको, मला वॅगनार नको, आता गाडी नवीन घ्यायला हवी, कारण की आपल्या बिल्डिंग मध्ये किंवा शेजारी बद्दल सगळीकडे मोठमोठ्या गाड्या आहेत. मग हा झाला तुमचा काय, जे तुम्हाला आहे तुमच्याकडे. मला एक सांगा, वॅगनार गाडी असू दे किंवा तुमची ती नेक्सॉन असू दे, कुठली असू दे गाडी, टाटा पंच असू दे, त्याच्यामध्ये 5 माणसं किंवा जेमतेम 6 माणसं बसणार, ह्याच्यामध्ये 5 किंवा 6 माणसं बसणार आहेत. गाडी आहे, समाधान व्यक्त करायला चालू करा. जे आपल्याकडे आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला जे काही मिळाले तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला मिळालं आहे, याच्याबद्दल कृतज्ञता, आभार व्यक्त करायला सुरुवात करा. बघा, तुम्ही सगळ्यात सुखी माणूस तुम्ही असणार आहे. खरंच सांगते, भले तुमचा 10,000 पेमेंट आहे. खूप लोकांना प्रश्न पडतो बघा, आपल्यापेक्षा जरा कुवतीनी कमी आहेत, एज्युकेशननी कमी आहेत, भले त्यांचं छोटंसं घर आहे, 1 RK का असेना, पण त्यांचा पगार पाणी कमी आहे, सगळं काही कमी आहे. तो व्यक्ती सुद्धा कामाला अशा ठिकाणी आहे जिथे म्हणजे त्याच्या एज्युकेशननुसार तो कमी ह्याच्या कुवतीनुसार तो कामाला आहे. पण आपण मोठे आहोत, आपल्याकडे सगळं काही आहे, पण तरी सुद्धा तो माणूस सुखी आहे, आपण सुखी नाही आहोत. रोज काहीतरी टेन्शन आहे, रोज काहीतरी चिडचिड आहे, रोज काहीतरी घरामध्ये भांडण आहेत. का होतं ह्या गोष्टी? का होत आहे? ती व्यक्ती का समाधान आहे 10,000 मध्ये, तुम्ही लाखभर पगार असूनही का समाधानी नाही आहात? ह्यासाठीच आहे की ती व्यक्ती त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत, 10,000च्या पगारामध्ये जे काही त्याला मिळतं आहे, जे काही तो आणतो आहे, त्याबद्दल त्याला समाधान आहे. त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये हसमुख वातावरण आहे, सगळे काही सकारात्मक आहे आणि तो पुढच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्याच्या डोक्यामध्ये तो आज ठीक आहे 10,000 तो पण लाखावर जाऊ शकतो, कारण की का, त्याच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि त्याला नवीन नवीन गोष्टी सुचणार आहेत की मी कशा पद्धतीने अजून मार्गाने मी पैसा कमवू शकतो, चांगल्या मार्गाने, हे त्याला सुचणार आहे. त्याच्या उलट काय होऊ शकतं, ज्याला 1 लाख पगार आहे तो सुद्धा 10,000वर येऊ शकतो. हे एवढं लक्षात ठेवा. हे जे म्हणजे पृथ्वीवरती गोल आहे, सगळ्यांना इथे सगळं काही फेडून जायचं आहे. म्हणून सांगते की बा, अपेक्षा जास्त बाळगू नका. अपेक्षा जास्त बाळगल्या तर तुम्हाला कधीही समाधान जाणवणार नाही. तुम्हाला 1 लाख पगार सुद्धा तुम्हाला 10,000 सारखा वाटू शकतो. म्हणून आपल्या अपेक्षा ज्या गरजा आहेत त्या म्हणजे लिमिटेड ठेवा. सगळं काही आयुष्यामध्ये चांगलं होणार आहे. आता अध्यात्म मी खूपदा म्हणते बघा, अध्यात्म घरामध्ये असायला पाहिजे. तुम्ही मेहनत कष्ट करा, पैसा कमा, सगळं करा, पण त्याच्यासोबत अध्यात्म सुद्धा घरामध्ये असायला पाहिजे. असं का म्हणते मी, कारण की अध्यात्माने काय होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, देवाकडे कधी मंदिरात जा, केंद्रात जा किंवा आपल्या घरामध्ये देवासमोर ज्यावेळेस आपण नामस्मरण सेवा करतो, हात जोडून बसतो, त्यावेळेस देवाकडे काही मागू नका.
देवाकडे मागायचं असेल तर माझं मन आधी शुद्ध करा, जे पूर्ण नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे, पूर्ण वाईट विचारांनी भरलेलं आहे, माझे विचार शुद्ध करा, माझं मन शुद्ध करा. आणि हे त्या नामस्मरणाने सेवेनेच होत असतं. ज्यावेळेस तुमचं मन शुद्ध होईल, तुमचे विचार शुद्ध होतील, त्यावेळेस ते सगळं काही तुमच्या कृतीमध्ये दिसून येणार आहे. हे 100% खरं आहे बरं का. मी खरं सांगते, अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे ना, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये जी काही निगेटिव्हिटीने घट्ट असं जखडून ठेवलेलं आहे, ते सगळं काही साफ होतं. आणि हे सगळं काही साफ झालं की आपोआप तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा तुम्हाला बदल दिसून येतो. मग काय होतं, अध्यात्मामध्ये काय होतं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विचार शुद्ध होतात, मन शुद्ध होतं आणि ते सगळं कृतीमध्ये दिसून येतं. मग तुम्हाला वेगवेगळे नवीन मार्ग दिसायला सुरुवात होतात. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करायला सुरुवात तुम्ही करता. तुमच्या अपेक्षा लिमिटेड होतात, तुम्ही जास्त अपेक्षा करत नाही. जे आहे त्यात मी समाधानी आहे, सुखी आहे, स्वामींच्या आशीर्वादाने. जे स्वामी भक्त आहेत, जे रोज सेवा करतात बघा, त्यांना तुम्ही विचारा काय चाललंय, कसं आहे, बरं का? हो, स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. आणि ती व्यक्ती बघा जी अध्यात्मात आहे, रोज नामस्मरण किंवा सेवा करते, ती व्यक्तीच्या चेहऱ्यावर कधी सुद्धा तुम्हाला टेन्शन, कुठली चिंता दिसणार नाही. कारण की त्यांनी त्यांचा सगळा योगक्षेम स्वामींच्या पायावरती म्हणजे सोडून दिला आहे की स्वामी महाराज तुम्ही सर्व काही बघा, मी माझं मेहनत कष्ट करणार आहे, रोजची सेवा नामस्मरण करणार आहे, सगळं काही तुमच्या चरणी सोडलेलं आहे, तुम्ही सगळं काही ठरवा, तुम्ही सगळं काही करा. आणि जे काही मला मिळालं आहे, मी खरंच सांगते, खोटं नाही बोलणार इथे, मी स्वामी साक्षीला आहेत. मी रोज स्वामींजवळ एकदा तरी म्हणतेच की स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने माझं सगळं काही चांगलं चालू आहे. पहिलेपेक्षा खूप पटीने लाख पटीने माझं सगळं काही मला भेटलेलं आहे, तुम्ही सगळं काही मला दिलेलं आहात. फक्त एवढंच आहे की स्वामींच्या कृपेने स्वामी महाराज तुम्ही मला तुमच्यापासून कधी लांब करू नका, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणी ठेवा, तुमच्या सेवेत ठेवा, कधीही मन भरकटू नका देऊ. हे असं मागणं असतं, हे असं मागायला सुरुवात करा स्वामींना की तुमच्यापासून कधी लांब करू नका. कारण की एकदा तुम्ही स्वामींच्या मार्गापासून किंवा कुठल्याही ज्यांना तुम्ही गुरु मानला आहे त्यांच्यापासून ज्यावेळेस तुम्ही दूर होता, त्यांच्या सेवेपासून दूर होता, त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही 100% म्हणायला गेलं वाट लागणारच आहे. खरं सांगते, कारण की तुमच्यावर पुन्हा मग भडीमार होणार, वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा, वाईट विचारांचा, नकारात्मक ऊर्जेचा सगळा भडीमार होणार. परत त्या वाईट गोष्टींच्या तुम्ही मागे लागणार आहात. म्हणून सांगते, अध्यात्मामध्ये खूप मोठी ताकद आहे. अध्यात्म इतकं महत्वाचं आहे ना की आज तुम्ही जर घरामध्ये अध्यात्म आणलं, सोबत मेहनत कष्ट जर केला ना, सर्व काही गोष्टी शक्य होणार, अशक्य गोष्टीही शक्य होणार आहेत. म्हणून सांगते आहे, अध्यात्मामुळे अजून एक गोष्ट खूप महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये घडत असते, ती म्हणजेच काय, अध्यात्मामुळे आपल्या घरामध्ये काय होतं, एक प्रकारे आपली अध्यात्मामुळे चिडचिड कमी होते, आपल्या अपेक्षा कमी होतात, सोबत आपल्याला काहीतरी करण्याची एक ताकद निर्माण होते, काहीतरी विचार सुचतात आणि काहीतरी कष्ट, जिद्द निर्माण होते आपल्यामध्ये की नाही, मी कष्ट करायला तयार आहे, मी कष्ट करू शकतो, मेहनत करू शकतो. आणि नवीन मार्ग तुम्हाला सुचायला सुरुवात होतात. हळूहळू तुम्ही नवीन मार्ग सुचले जातात आणि त्यामुळे काय होतं, नवीन पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तुम्हाला खरं सांगायला सुचायला सुरुवात होत असते. आणि निमित्त काय होतं, तर देव कधीच तुम्हाला लाखो करोड रुपये आणून तुमच्या समोर टाकत नाही. तर देव काय करतो तुम्हाला, किंवा कुठलीही देवता असेल ती काय करते, तुम्हाला योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य मार्ग दाखवत असतो आणि योग्य माणसं तुम्हाला आयुष्यामध्ये भेटवत असतो. जर तुमची उपासना वाढली, अध्यात्मामध्ये तुम्ही असाल आणि सेवा जर वाढली, तर या गोष्टी देव तुमच्या बाबतीत नक्कीच करत असतो. योग्य व्यक्ती, योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य सर्व निर्णय घेण्याची ताकद ही तुमच्यामध्ये अध्यात्मामुळे येत असते. म्हणून अध्यात्म आणि उपासना खूप जास्त महत्वाची आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि कधी कधी काय होतं की असं अचानक काही संकट जरी आलं आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण काय म्हणतो, काहीतरी नक्कीच मार्ग निघणार आहे, कारण की आपण स्वामी सेवा करतोय, स्वामी पाठीशी आहे, तर नक्कीच काहीतरी मार्ग निघणार आहे. हा विश्वास खूप महत्वाचा असतो बघा, काहीतरी मार्ग निघणार आहे, माझं सगळं चांगलंच होणार आहे, हा सकारात्मक बोलणं हे आणि हे सकारात्मक विचार खूप जास्त महत्वाचे असतात. कारण जिथे विश्वास तुमचा खूप जास्त पक्का असेल ना, तर तिथे तुमचे प्रयत्न थांबत नाही, तुम्ही अजून प्रयत्न करतात. आणि जिथे प्रयत्न थांबत नाही ना, तिथे त्या घरामध्ये कधीच गरिबी दरिद्रता येत नाही. अजून एक गोष्ट, ज्या घरामध्ये सकाळी सकाळी बघा मंत्रोच्चार, नामस्मरण, शांत प्रार्थना चालू होते, दिवसाची सुरुवात या गोष्टीने होते ना, त्या घरामध्ये बघा तुम्ही आपोआप चिडचिड कमी होते, भांडणं कमी होतात, ती व्यक्ती शांत आणि संयमी होते, आपोआप घरामध्ये शांत वातावरण निर्माण होतं. लहान मुलं सुद्धा ते मंत्रोच्चार पठण करायला सुरुवात करतात. आपोआप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरामध्ये जी काही वाईट शक्ती, निगेटिव्हिटी आहे, ती सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन जात असते. या सकाळच्या लावलेल्या तुम्ही युट्यूबला लावा, तुम्ही डेकवर लावून द्या, तुम्ही स्वतः मोबाईलवर लावा किंवा तुम्ही स्वतः पठण करा मोठमोठ्याने. नामस्मरण, मंत्रोच्चार आहे, शांत प्रार्थना आहे, तारक मंत्र आहे, कुठले पण मंत्र स्तोत्र सकाळी सकाळी लावा. बघा दिवसाची सुरुवात किती सकारात्मक ऊर्जेने होत असते आणि ह्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते किंवा
या सर्व गोष्टी उपासना असेल, अध्यात्म असेल आणि सोबत सांगितलं मी तुम्हाला समाधान व्यक्त करायला सुरुवात करा. आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करा. आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये सर्व नवीन मार्ग खुले होतात. आता मला एक सांगा, तुमच्या जर रोज दिवसाची सुरुवात चिडचिडीने, भांडण आणि किरकिरीने जर होत असेल, घरामध्ये वादविवाद, असंतोष किंवा स्वतःकडे जे आहे त्याबद्दल असमाधान व्यक्त करण्याने होत असेल तुमची दिवसाची सुरुवात, तर विचार करा, तुम्हाला नवीन मार्ग सुचतील का हो? तुम्हाला नवीन विचार येतील का, की आपण अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून आपण पुढे प्रगती करायला पाहिजे, हे विचार तुम्हाला सुचतील तरी का? तुम्हाला दिवसभर काही सुचणार नाही. फक्त तुम्ही त्या सगळं भीतीपोटी जे काही तुमच्या सोबत घडलेलं आहे सकाळी किंवा दिवसभरामध्ये, जे काही हा असा बोलला, तो तसा बोलला, ही अशी वागली, ती तशी वागली, या सगळ्या विचारांमध्ये तुम्ही भरकटून जाता आणि तुम्हाला नवीन मार्ग सापडत नाही. तुम्ही चिडचिड अजून जास्त करता आणि अजून नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्यावर वाढत जातो. ही एक गोष्ट झाली. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या सर्व गोष्टी जर त्याचबरोबर तुम्ही जर सकाळी सकाळी सुरुवात जर छान अध्यात्माने केली, नामस्मरण असेल, सेवेने किंवा मंत्रोच्चारणे जर केली, तर खरंच सांगते तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा तुमची वाढते. अचानकपणे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जर जागृत झाली तर तुमचे विचार शुद्ध होतात, तुमची कृती शुद्ध होते आणि तुम्ही कृती शुद्ध केली, तुम्हाला योग्य पैसे कमवण्याचे मार्ग सुद्धा सुचतात. नवीन काहीतरी केलं पाहिजे, प्रगती वाढवली पाहिजे, एकाचे 2 व्यवसाय वाढवले पाहिजे, हे सुचायला सुरुवात होते. ह्या सगळं फक्त काय डिपेंडेंट आहे, तुमच्या घरातल्या वातावरणावर डिपेंडेंट आहे, तुमच्या मनातल्या पॉझिटिव्ह विचारांवर डिपेंडेंट आहे. तुम्ही जेवढं निगेटिव्ह बोलता, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करतात, तेवढं सगळं काही निगेटिव्ह तुमच्या आयुष्यात घडणार आहे. खूप व्यक्ती असतात बघा, ते फक्त विचाराने स्वतःला गरीब करून घेतात. हो, खूप अशी व्यक्ती आहेत आणि खूप व्यक्ती असे सुद्धा आहेत जी ज्यांच्याकडे अजून काही सुद्धा नाही, पण ते विचाराने सुद्धा स्वतःला श्रीमंत करून घेतात. ते श्रीमंतासारखं आयुष्य सुद्धा जगतात, फक्त विचाराने जगत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणतात ना, ब्रह्मांड सुद्धा त्या गोष्टी ऐकत असतो. तुम्ही जे काही विचार करता, जे काही तुम्ही ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात ब्रह्मांडापर्यंत, म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज असेल किंवा ब्रह्मांड असेल, युनिव्हर्स असेल, त्यांच्यापर्यंत जे काही पोहोचवत असाल ते सगळं काही खरं होत असतं. म्हणून तुम्ही स्वतः जिम्मेदार आहात तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी, दरिद्रता आणण्यासाठी. पैशामुळे कधीच तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी येत नाही, तर तुमच्या विचाराने ते होत असतं. तर शेवटी फक्त एवढंच सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही उपासना किंवा अध्यात्मावरती चालत आहोत आणि सोबत मेहनत कष्ट करत आहोत, तर काय होतं, या उपासनेमुळे किंवा या भक्तीमुळे काय होतं, तर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरातली दरिद्रता ही दूर होते. कशाने? अध्यात्म आणि भक्तीने तर होतेच, पण ती बाहेरून नाही, तर तुमच्या अंतर्मनातून ती तुम्हाला साफ करत असते, तुमची दरिद्रता दूर करत असते. कसं? आज आपण काय करतो, अध्यात्म किंवा नामस्मरण रोज चालू ठेवलं तर आपलं मन आधी श्रीमंत होतं, मग विचार आपले श्रीमंत होतात, त्यानंतर आपली कृती श्रीमंत होत असते आणि सगळं झाल्यानंतर आपण योग्य आपल्या आयुष्यामध्ये परिस्थिती सुद्धा तयार व्हायला सुरुवात होत असते. म्हणून आपलं मन आपलं श्रीमंत झालं, विचार श्रीमंत होणार आहेत आणि सोबत सगळ्या गोष्टीही व्यवस्थित होत जाणार आहेत आणि परिस्थिती सुद्धा तशाच आपल्या समोर येत जाणार आहेत. तुमच्या दरिद्रता दूर करण्यासारख्या परिस्थिती तुमच्या समोर तुमचे मार्ग खुले होत असतात. म्हणून खूप जास्त महत्वाचं आहे, मेहनत कष्ट सोबत उपासना आणि अध्यात्म खूप जास्त महत्वाचे आहेत. तुम्हाला अजून एक सांगेल की ज्या घरामध्ये देवावर विश्वास आहे त्या घरामध्ये मी खरंच सांगते, पैसा असेल तो उशिरा येईल, उशिरा तो येईल थोडंफार, पण नक्की सांगेल, पण ते कायमस्वरूपी तुमच्या घरात स्थिर स्थावर होत असणार आहे. कायमस्वरूपी ती लक्ष्मी माता जी आहे ती स्थिर होणार आहे. फक्त काय, त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. आणि अजून सांगेल की बा, तुम्ही देवावर विश्वास ठेवायचा आहे, सोबत कृतज्ञता, आभार देखील व्यक्त करायचा आहे आपल्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल, आणि सोबत तुम्हाला तुमच्या कृती, मेहनत कष्ट करण्यावर सुद्धा जिद्द तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्या आयुष्यामध्ये खरंच सांगते मी, थोडासा वेळ लागेल, पण कायमस्वरूपी लक्ष्मी घरात स्थिर स्थावर होणार म्हणजे होणारच. म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओत कळालं असेल की आपल्या आयुष्यामध्ये पैसा असो किंवा नसो, पण सगळ्यात मोठी श्रीमंती ही काय आहे आणि कशा प्रकारे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्थावर होऊ शकते 100% हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून कळालं असेलच. तर नक्कीच माहिती आवडली असेल, नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.